ओम सतनमो जयदेश ओम गुरुजी को आरिश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजी गुरु गोरखनाथ बाबा को शालक निरंजन आदेश। सर्वांचे प्रथम तुम्ही सहर्ष स्वागत करतो आपल्या याच्या नवीन एपिसोडमध्ये। आजचा हा भाग अध्यात्माच्या बरोबरच ज्योतिषशास्त्राला अनुसरून असलेला आहे। कारण पहा, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की दिनांक 29 मार्च 2025 म्हणजे येणाऱ्या 29 मार्चला पुढील महिन्यामध्ये शनी हा पालट होत आहे, म्हणजेच शनी देवता हे राशीचे परिवर्तन करत आहेत। मग शनी देवतेचं राशी परिवर्तन झाल्याच्या नंतर कोणकोणत्या राशीवरतीचे इफेक्ट किंवा परिणाम हे कसे होणार आहेत त्याबद्दल माहिती देणाराचा एपिसोड हा होणार आहे। 12 राशींमध्ये प्रत्येक राशीवरती शनी देवतेच्या परिवर्तनाचा, थोडक्यात शनी देवता जे राशी परिवर्तन करणार आहेत त्याचा इफेक्ट हा अनेक पद्धतीने किंवा अनेक प्रकारे हा होताना दिसणार आहे। मग मेष राशीपासून मीन राशीपर्यंत प्रत्येक राशीवरती त्याचा परिणाम कसा होत आहे ते आपण आता स्टेपमध्ये समजून घेऊया। त्यामुळे एपिसोड संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर राशीच्या नुसार तुम्हाला कोणते उपाय खऱ्या अर्थी तुम्ही केले पाहिजेत ते सुद्धा मी इथे सांगण्याचा प्रयत्न हा अवश्यपणे करणार आहे। पहा, ज्योतिषशास्त्राप्रमाणे 29 मार्च 2025 या दिवशी रात्री 9:42 नंतर शनी देवता हे मीन राशीमध्ये प्रवेश करतील। बरं, आता मीन राशीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर याच दिवसापासून किंवा याच तारखेपासून मकर या राशीची 7.5 ही संपत असून मेष या राशीला आता 7.5 ही लागणार आहे। म्हणजे टेंटेटिव्हली जर पाहिलं तर आपण मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी या तिन्ही राशींना 2027 पर्यंत 7.5 ही राहणार आहे। मग याच्यामध्ये टप्पे हे कसे राहणार आहेत तर कुंभ राशीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे जो 7.5चा असेल। त्याच अनुषंगाने मीनेचा हा दुसरा टप्पा चालेल तर मेष राशीचा हा प्रथम टप्पा याच्यामध्ये चालणार आहे। त्याच अनुषंगाने आता प्रत्येक राशीवरती याचा परिणाम कसा होत आहे ते पण आपण समजून घेऊया। मेष राशी, आता मेष राशीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर शनी पालट झाल्याच्या नंतर म्हणजेच थोडक्यामध्ये मार्च 2025 पासून मेष राशीला हा 7.5चा प्रथम चरण किंवा 2.5 वर्षाचा पहिला टप्पा आता हा सुरुवात होणार आहे। त्यामुळे मेष राशी ज्या व्यक्तिरेखांची आहे त्या व्यक्तिरेखांना कुठेतरी आपल्याला मानसिक ताणतणाव, डिप्रेशन किंवा ज्याला आपण म्हणू धावपळ होणे किंवा कामे वेळेमध्ये पूर्ण न होणे, आर्थिक गरज याची भासणे किंवा ज्याला आपण म्हणू की आपण जो करत असलेले व्यवसाय असेल, आपण करत असलेली जी नोकरी असेल त्याच्यामध्ये आपण निर्णय घेण्यामध्ये बऱ्याच वेळा चुकी होणे किंवा असमर्थता असणे, अशा गोष्टी खास करून व्यक्तिगत व्यक्तिरेखेला पाहायला मिळतील। बरं, आता ज्या व्यक्तिरेखांना झोपेचे त्रास आहेत किंवा ज्याला म्हणू कोणतेही शारीरिक त्रास व्याधी आहेत अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखांना कुठेतरी आता सावध पवित्र घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। कारण पहा, शनी महाराज हे प्रथम चरणी ज्यावेळेस 7.5 येतात त्यावेळेस हे निश्चितपणे पहिला आघात हा डोक्यावरती होत असतो। म्हणजेच काय होतो की आपण करत असलेले व्यवहार, आपण करत असलेले कोणतेही निर्णय किंवा आपण मांडत असलेली बाजू ही कुठेतरी डोलायमान स्वरूपाची होते किंवा ज्याला आपण म्हणू की कुठे ना कुठे निर्णय एक घेत आहोत परंतु त्याच्यापासून परतावा किंवा तो खऱ्या अर्थी निर्णय हा व्यवस्थित घेतला जात नाही। आणि बरेच वेळा असं होतं की एखादं काम आपल्या हातातनं निघून जाते, जे काम आपण इझिली करू शकत असेल अशा पद्धतीचं काम आपल्या हातातनं जाताना पाहायला मिळतं। त्यामुळे मेष राशीला खऱ्या अर्थी पाहिलं तर तुम्ही शांत चित्ताने पुढे जाणे तितकंच महत्त्वाचं आहे। कुठेतरी कोणतेही निर्णय असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, याच्यामध्ये सुद्धा विचारपूर्वक यांना किंवा आपण म्हणू ज्या नोकरीमध्ये तुम्ही असाल तुमच्या वरिष्ठांची मर्जी राखून इतर सर्व गोष्टी लक्षात घेता कुठे ना कुठे सामंजस्याची भूमिका तुमच्या अंगामध्ये असणे तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर पहा, ज्या व्यक्तिरेखांच्या पत्रिकेमध्ये शनी खास करून चांगला असेल, सपोज तुमची रास जरी मेष असेल पण शनी समजा तुमच्या पत्रिकेला चांगला असेल तर अशा व्यक्तिरेखांना शनी या 7.5च्या कालखंडामध्ये निश्चितपणे प्रगतीसुद्धा देणारा हा ठरणार आहे। बरं, आता तुम्ही म्हणाल की मग शनी आमच्या पत्रिकेला चांगला आहे नाही हे ठरतं कसं? पहा, पत्रिका पाहण्याचे अनेक पद्धतीचे वे आहेत, रस्ते आहेत आणि पत्रिकेमध्ये प्रत्येकाच्या शनी असेल किंवा इतर ग्रहस्थिती असेल ती त्याला उद्देशून किंवा ती पाहिल्यानंतरच खऱ्या अर्थी शनी पत्रिकेला चांगला आहे किंवा 7.5 चांगली जाणार आहे की नाही जाणार हे सुद्धा पत्रिका पाहिल्यानंतर किंवा त्याचं प्रोडक्शन केल्यानंतर निश्चितपणे कळते। त्यामुळे जर पत्रिकेला शनी चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हाला ही 7.5 किंवा 7.5च्या कालखंडातला पहिला 2.5 वर्षाचा टप्पा हा मेष राशीसाठी हा निश्चितपणे उदय करणारा किंवा मेष राशीच्या व्यक्तिरेखांना यश देणारा सुद्धा हा ठरू शकतो। डिपेंड ऑन परत एकदा पत्रिकेवरती या सर्व गोष्टी अवलंबून आहे। त्यामुळे कुठे जर पाहिलं तर मेष राशीने खास करून या 7.5च्या कालखंडामध्ये निर्णयाची, जिथे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला भागीदारीमध्ये कोणते गुंतवणूक असेल, व्यवसाय असेल किंवा तुम्हाला कुठेही इन्कम सोर्सिंग वाढवण्याचे प्रयत्न तुम्ही करत असाल तर तुमच्यापेक्षा वरिष्ठांना विचारून किंवा जे जुने लोक आहेत किंवा तुमच्यापेक्षा वयाने व्यक्तिरेखा, अनुभवाने व्यक्तिरेखा जे मोठे आहेत त्यांचे मत लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। कुठे तर तुम्ही निर्णय घेताना खास करून हा थोडंसं समजूतदारपणाने इतरांचे सुद्धा निर्णय हे कुठेतरी विचारात घेऊन तुम्ही निर्णय घेतला
तर तुमचे निर्णय हे मार्गी लागायला सुरुवात होते. आता पाहूया वृषभ राशी. ज्या व्यक्तिरेखेंची राशी ही वृषभ आहे, वृषभ राशीच्या व्यक्तिरेखेंना खास करून आर्थिक गुंतवणूक करताना किंवा ज्याला आपण म्हणू साडेसातीचा कालखंड हा जरी तुम्हाला वृषभ याला नसेल, परंतु जो शनी पालट किंवा शनीचे आता राशी परिवर्तन होणार आहे ह्याचा इफेक्ट हा वृषभ राशीला सर्वात जास्त कुठे पाहायला मिळणार आहे, तर तो इन्कम सोर्सिंगवरती पाहायला मिळणार आहे. ज्या व्यक्तिरेखेंची राशी वृषभ आहे अशा व्यक्तिरेखेंचे इन्कम सोर्सेस याच्यामध्ये कुठे ना कुठे अडकणूक होण्याचे चान्सेस याच्यामध्ये बनणारे योग म्हणत आहेत. खास करून सपोज एखाद्या व्यक्तिरेखेचे इन्कम सोर्सेस 2-3 मार्गातून येत असेल. बरेच जण आपण पाहिलं असेल एखाद्या व्यक्तिरेखा नोकरी जरी करत असेल तर नोकरीबरोबर तो इन्कम सोर्सेस त्याचे बाहेरून सुद्धा असतात. तर बाहेरून असणारे जेवढे इन्कम सोर्सेस आहेत किंवा जे सेकंडरी इन्कम सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तफावत पाहताना किंवा ज्याला आपण म्हणू अफरातफरी होताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृषभ राशी या व्यक्तिरेखेने याच्यामध्ये दिसणार आहे. खास करून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे शॉर्टकट वृषभ राशीच्या व्यक्तिरेखेंनी आता या मार्च महिन्यापासून मारायचे नाहीत. शॉर्टकट कोणते, तर हे संपूर्णपणे जिथे आर्थिक उलाढाली होत असेल, शेअर मार्केट असेल किंवा ज्याला आपण म्हणू गुंतवणुकीचा कोणताही प्रकार असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही कुठे पाहत असाल, तर हे शॉर्टकट ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त परतावा जिथे भेटण्याचे चान्सेस मिळत आहेत, हा कुठे ना कुठे तुम्हाला फसवणुकीचा योग या कालखंडामध्ये बनवत आहे. जे काही तुम्ही इन्कम सोर्सिंग असेल, जे काही तुम्हाला आर्थिक देवाणघेवाण करायची असेल, भागीदारी करायची असेल, खास करून जिथे जिथे पैशाचे विषय येतील, जिथे आर्थिक देवाणघेवाण याचे विषय येत असतील, तिथे निश्चितपणे विचारपूर्वक निर्णय घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जेवढे लॉंग लास्टिंग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, लॉंग लास्टिंग तुम्ही विचार ठेवाल, तितकेच हा कालखंड तुमच्यासाठी पोषक हा राहणार आहे. परंतु जितकं शॉर्टकट मारायचा प्रयत्न या कालखंडामध्ये तुम्ही कराल तर ज्याला आपण म्हणू पायावरती कुऱ्हाड मारून घेणे या पद्धतीची दशाही होताना वृषभ राशीच्या व्यक्तिरेखांना निश्चितपणे दिसेल. बरं, काही व्यक्तिरेखे अध्यात्मामध्ये चांगले असेल किंवा त्यांचे दैव बलवत्तर जरी असेल, परंतु यकीन माना शनी देवता कुठे ना कुठे फटका देण्याचं कार्य आर्थिक पद्धतीमध्ये वृषभ राशीच्या खास करून राशींना होणारा किंवा होताना हे आता दिसणार आहे. त्यामुळे आर्थिक किंवा ज्याला आपण म्हणून जिथे पैसा असेल, धन असेल, इस्टेट असेल, अशा पद्धतीचे निर्णय, अशा पद्धतीचे कोणतेही व्यवहार करताना सामंजस्याने आणि विचारपूर्वक भान ठेवून करणे आता महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खास करून वृषभ राशीच्या लोकांना पैशाच्या विषयामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला कोणताही निर्णय, कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला अनाऊन्समेंट असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला इन्व्हॉल्युशन करायचं असेल, तिथे विचारपूर्वक करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. खास करून एखाद्या शुभ मुहूर्तावरती करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे ज्योतिष यांचा परामर्शसुद्धा घेऊन ह्या गोष्टी करणं हे तुमच्यासाठी आता जिकरीचे आहे. ज्या वृषभ राशींच्या व्यक्तिरेखांचा शनी चांगला असेल, परत एकदा आता शनी चांगला असेल, मी जसं की म्हटलं पत्रिकेवरती या गोष्टी डिपेंड आहेत, परंतु जर समजा शनी तुमच्या पत्रिकेला चांगला असेल, तो तुम्हाला द्यायला बसलेला असेल, तर अशा व्यक्तिरेखेंच्या कालखंडामध्ये किंवा वृषभ राशीच्या कालखंडामध्ये जो मार्च महिन्यापासून सुरुवात होईल, ह्या लोकांचे मग इन्कम सोर्सेस हे 3 पटीने अधिक वाढताना दिसणार आहेत. याच्यामध्ये जे इन्कम सोर्सिंग असेल, अचानक होणारे धनलाभ असेल किंवा ज्याला आपण म्हणू कोणत्याही पद्धतीचं धन अचानक मिळण्याचे योग, इस्टेट, स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी अचानक मिळण्याचे योग सुद्धा याच कालखंडामध्ये म्हणजे मार्च 2025 ते 27 या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे बनताना आता दिसतील. परत डिपेंड ऑन पत्रिका, परंतु तुम्हाला सांभाळून राहण्याची कुठे गरज आहे हे तुम्ही आता समजून घेतलं. आता पुढील राशी मिथुन, याबद्दल आपण आता माहिती घेऊया. मिथुन राशीच्या व्यक्तिरेखांना मार्च 2025 ते 27 हा जो कालखंड असेल, हा उत्तम धनाची प्राप्ती करून देणारा ठरणार आहे. तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल, आर्थिक देवाणघेवाणमध्ये असेल, जमीन असेल, जायदाद असेल, याच्यामध्ये जर उतरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट डबल स्पीडने मिळवून देणारा कालखंड हा निश्चितपणे ठरणार आहे. खास करून ज्यांचे पूर्व पिढी परंपरागत किंवा ज्याला आपण म्हणून जे पिढीपार चालत आलेले एखाद्याचे बिझनेस आहेत किंवा तुम्ही पाहिलं असेल एखाद्या व्यक्तिरेखेचा बिझनेस हा पिढीपार चालत आलेला असतो, तर अशा बिझनेसमध्ये जे व्यक्तिरेखा इन्वॉल्व आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा योग किंवा हा जो काळ असेल हा लाभकारक असेल. खास करून आता या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखेची, खास करून तुमच्या आईची, तुमच्या वडिलांची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तिरेखा शेती असेल किंवा बाजार असेल, अशा उत्पन्नावरती ज्यांची जीविका आहे, अशा व्यक्तिरेखेनं सुद्धा हा काळ अत्यंत सुंदररित्या जाणार आहे. म्हणजेच पैशाच्या बाबतीमध्ये किंवा जे उत्पन्न होणारं किंवा जमिनीपासून उत्पन्न होणारं पीक असेल, धन असेल, धान्य असेल, पैसे मिळवून देणाऱ्या किंवा तुमचा नफा, प्रॉफिट या वाढवणाऱ्या या मार्च 2025 ते 27 या दरम्यान असणारे आहेत. थोडक्यामध्ये 2.5 वर्षाचा कालखंड तुमच्यासाठी प्लस असणार आहे. प्लस
या 2.5 वर्षा कालखंडामध्ये जे तुम्ही निर्णय घेचाल किंवा तुम्हाला असे काही वेळ किंवा असे काही योगसुद्धा येतील, अचानकपणे तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागेल, मग नोकरीचा असेल किंवा एखादी व्यक्ती का नोकरीसुद्धा बदलायच्या भूमिकेमध्ये असेल तर नोकरी बदलल्यावरती सुद्धा त्याला लाभ देणारीच नोकरी मिळण्याची योग म्हणत आहे. खास करून ज्यांचे बिझनेस आहेत, मग कोणत्याही पद्धतीचे बिझनेस असेल, इवन आउट ऑफ कंट्रीमध्ये ज्यांचे बिझनेस आहेत असे व्यक्तिरेखासुद्धा असतील तर त्यांनासुद्धा बिझनेसमध्ये प्रॉफिट हे राहण्याचे किंवा जास्त प्रमाणामध्ये फायदा होण्याचे योगसुद्धा हे बनतील. इन्कम सोर्सेस, इन्कम आहे किंवा ज्याला म्हणू अनेक वेमधनं होणारे फायदे हे सुद्धा या दरम्यान वाढताना दिसेल. त्यामुळे एकंदरपणे पाहिलं तर मिथुन या राशीला 2.5 वर्षाचा कालखंड मार्च 2025 ते 27 हा निश्चितपणे भरभराटीचा असणार आहे. कर्क राशी, कर्क राशीच्या व्यक्तिरेखांना हा काळ म्हणजे तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ अनेक वेळा लाभताना दिसणारी नाही अशा पद्धतीचा काळ आता कर्क राशीच्या व्यक्तिरेखांना या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये येत आहे. अनेक वेळा आपण पाहतो की अनेक उपाय करून, अनेक ठिकाणी जाऊन, अनेक दरवाज्यावरती झिजूनसुद्धा आपल्याला फरक पडताना दिसत नाही. अनेक वेळा मग असे दैव धर्म करणारे व्यक्तिरेखासुद्धा हताश होताना दिसतात आणि हा 2.5 वर्षाचा कालखंड म्हणजे ही हताशा किंवा ही निराशा वाढवणारा ठरणार आहे. याच कालखंडामध्ये ज्याला आपण म्हणू की अनेक पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत आहात, अनेक ठिकाणी तुमचे काम जरी चालू असेल किंवा तुम्ही धावपळ करूनसुद्धा जे यश कार्यार्थी तुम्हाला भेटायला हवं, म्हणजे जेवढ्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही स्ट्रगल केली ती स्ट्रगलसुद्धा आता कुठेतरी वाढताना कर्क राशीची दिसणार आहे. याला प्रमाण हे शनी देवतेचं आहे. ज्या ज्या व्यक्तिरेखांची पत्रिका ही कर्क असेल, म्हणजे ज्यांची राशी कर्क असेल अशा व्यक्तिरेखेने त्यांची पत्रिकासुद्धा निश्चितपणे एकदा तपासून घेणं, शनीची पोझिशन ह्या सर्व गोष्टी पाहून तुम्ही एखादा रत्न किंवा जे रत्न तुम्ही धारण करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी अपग्रेडेशन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तिरेखांना खास करून या 2.5 वर्षा कालखंडामध्ये मी तर सजेशन असं करेल की तुम्ही तुमचं आध्यात्मिक क्षेत्र किंवा आध्यात्मिक ताकद, बल, ऊर्जा ही वाढवण्याची आता गरज निश्चितपणे आहे. बरं, ही का वाढवायची आहे? का तर जे तुम्ही पळापळ करता, ज्या अर्थी एखादं काम, एखादं मेन प्रोजेक्ट किंवा एखादं असे काही गोष्ट असेल जे तुम्ही त्याच्या मागावरती असाल, ते पूर्ण करायच्या मार्ग किंवा उद्देशावरती असाल तर तुम्हाला अध्यात्माशिवाय दुसरा पर्याय आता या 2027पर्यंत नाही. अनेक वेळा ज्यांच्यावरती तुम्ही डिपेंड आहात ते व्यक्तिरेखासुद्धा तुमची साथ सोडताना किंवा कुठेतरी आपण म्हणूयात की वैमनस्य निर्माण होणे, चिडचिड होणे, कामाच्या मागे आहोत परंतु काम लवकर पूर्ण न होणे, त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या मनाची स्थितीसुद्धा ही व्यवस्थित राहू शकत नाही. अशा गोष्टी या फेस करायला कर्क राशीच्या लोकांना लागत आहेत. त्यामुळे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्माचाच सहारा घेऊन तुम्हाला या 2.5 वर्षा कालखंडामध्ये जे तुम्ही कार्य करत असाल, जे एम मोठो ठेवलेलं असेल त्याला तुम्ही हासिल निश्चितपणे करू शकता. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तिरेखांना अध्यात्माच्या मार्गावरूनच पुढे जाणे, शांतता किंवा ज्याला आपण म्हणू जिथे शांतता तिथे देव वसते या अनुषंगाने तुम्हाला तुमची भूमिका या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आता ठेवावी लागणार आहे. सिंह राशी, ज्या व्यक्तिरेखेची राशी ही सिंह आहे, सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तिरेखेंना शुगर किंवा BP किंवा अल्सर किंवा खास करून रक्ताच्या संबंधित जेवढे विकार किंवा त्वचेच्या संबंधित असलेले विकार, हे ज्या ज्या व्यक्तिरेखांना खास करून सिंह राशीच्या आहेत त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. खास करून या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही वाहन चालवताना, कोणत्याही मोठी रिस्क घेताना, जिथे जीवाचीच बाजी लावावं लागत असेल अशा पद्धतीची रिस्क ही कधीही घेऊ नये. आता वाहन चालवताना मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जनावरांपासून सावध राहणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला आता याच्यापाशी सावध राहण्याची गरज आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन हे आता घ्यावं लागणार आहे. अनेक वेळा मी यापूर्वी सांगितलेलं आहे काही व्हिडिओच्या माध्यमातून की परग्रह अन्न खऱ्या अर्थी तर वर्ज्य हे असणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये विषप्रयोग होण्याचे सुद्धा चान्सेस असे योग बनत आहेत सिंह राशीच्या व्यक्तिरेखेनं किंवा ज्यांची राशी सिंह आहे अशा म्हणा. मग तुम्ही केलं काय पाहिजे? ज्या व्यक्तिरेखेंवरती तुम्हाला विश्वास नाही, ज्या व्यक्तिरेखेंच्या घरावर तुम्हाला विश्वास नाही अशा लोकांबरोबर राहणे, अशा लोकांबरोबर जेवण करणे, त्यांच्या घरामध्ये जाऊन जेवण करणे ह्या गोष्टी करणं खूप टाळणं महत्त्वाचं तुमच्यासाठी आता बनलेलं आहे. अचानक पद्धतीने होणारे घातपाताचे योग या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये बनत आहेत. आता घातपाताचे योग हे डिपेंड ऑन पत्रिका कुंडलीवरती सुद्धा डिपेंड आहेत बरं का, शनी आहे समजून घ्या. सेकंड पॉईंट, घातपातीचे योग म्हणजे कसे बनतात? मग विनाकारण भांडण, तंटे, वैमनस्य, एखाद्या वेळी गाडीवरनं चालताना अपघात होणे किंवा तुम्ही सरळ चाललेला आहात एखादा जनावर येऊन तुम्हाला मारणे किंवा अनेक साप असेल, वृश्चिक दंश असेल असे होण्याचे चान्सेस हे मॅक्झिमम रात्रीच्या प्रहरामध्ये होताना सिंह राशीच्या लोकांना दिसतील, ज्यावेळेस सूर्यास्त हा झालेला असेल. त्यामुळे ओपिनियन जर माझं वैयक्तिक विचारलं तर सायंकाळी 7 नंतर तुम्ही शक्यतो भांडण, तंटे कोणत्याही पद्धतीने विकोपाला जातील जे सायंकाळच्या नंतर असेल हे करणं टाळा.
थोडक्यात काय आहे, संध्याकाळ झाल्याच्या नंतर तुम्ही ज्याला आपण म्हणून जितकं शांत राहता येईल तेवढं शांत वृत्तीजवळ किंवा तुम्ही स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये करणं हे खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण तशी ग्रहस्थिती सिंह राशीच्या लोकांना आता बनताना दिसत आहे. अनेक व्यक्तिरेखा जे जवळचे आहेत तेच तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम याच दरम्यान करताना तुम्हाला पाहायला मिळतील. जे व्यक्तिरेखा तुमचे शत्रू आहेत ते तुमच्यावरती हावी होताना सुद्धा याच कालखंडामध्ये दिसतील. त्यामुळे तुम्ही कुठेतरी शांत भूमिका घेणं, शांतपूर्वक किंवा शांतीपूर्वक विचार करणं आणि शुद्ध सात्विक राहून जितक्या जास्त प्रमाणामध्ये राहता येईल तेवढ्या अनुषंगाने राहण्याचा आणि जे मी आता तुम्हाला बोललेलो आहे ह्या कुठे ना कुठे गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न आवश्यकपणे तुम्ही केला पाहिजे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तिरेखांना 2.5 वर्षाचा कालखंड हा निश्चितपणे स्वतःची प्रकृती जपण्याचा आणि जे काही गोष्टी खास करून तुम्हाला तुमच्या परिवाराला या चुकीच्या मार्गावरती नेतात किंवा नेऊ शकतील अशा लोकांपासून लांब राहणे, अशा घटनेपासून लांब राहणे हे निश्चितपणे तुम्ही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. खास करून अनेक वेळा आपण पाहतो ज्या व्यक्तिरेखेंवरती जादू टोणे होतात, कोणी व्यक्तिरेखा तंत्राचा सहारा घेऊन एखाद्या व्यक्तिरेखेवरती मारण क्रिया किंवा चुकीची घटना किंवा करणी भानामतीसारखे प्रकार करत असतो, तर ज्या लोकांची राशी सिंह आहे तर अशा लोकांवरती हे जे प्रकार आहेत, करणी असेल, भानामती असेल किंवा मारण क्रिया किंवा ज्याला आपण तंत्रक्रिया, तांत्रिक क्रिया या होताना सुद्धा दिसतील. याचे इफेक्ट सिंह राशीच्या लोकांवरती खूप लवकर होतील या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये. त्यामुळे ज्या लोकांची राशी सिंह आहे यांनी सुद्धा अध्यात्मशुद्धी पहा, कोणतीही राशी असेल आध्यात्मिक राहणे, अध्यात्म करणे हे आपलं परम कर्तव्यच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आध्यात्मिक राहणं, मुळात तुम्ही आध्यात्मिक आहात. सिंह राशीचे व्यक्तिरेखा निश्चितपणे हे आध्यात्मिक असतात, परंतु बऱ्याच वेळा ज्याला आपण म्हणू ही मोहमाया जी चाललेली आहे वर्तमान स्थितीमध्ये, आजूबाजूची जी थोडक्यामध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीवरती बरेच वेळा हे सिंह राशीचे व्यक्तिरेखा डिपेंड होतात. म्हणजे ते हतबल म्हणण्यापेक्षा जास्त या स्थितीवरती डिपेंड किंवा या स्थितीमध्ये ते वाहून जातात. त्यांना कळून येत नाही की काय आणि किती वेळ आपण वाया घालवला. त्यामुळे तुम्ही अध्यात्मावरती सुद्धा व्यवस्थित चालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही सांभाळून राहण्याची वेळ ही निश्चितपणे सिंह राशीच्या व्यक्तिरेखांना बनत आहे. कन्या राशीला खास करून आता तुम्ही असलेलं तुमचं रिलेशनशिप हे सांभाळण्याची आता गरज या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पन्न होणार आहे. कन्या राशीमध्ये तुमची लव्ह लाईफ असेल, तुमचं अरेंज लाईफ असेल, थोडक्यात तुमचं लव्ह मॅरेज झालं असेल किंवा अरेंज मॅरेज जरी झालं असेल, तुम्हाला तुमच्या पार्टनरला समजून घेणे आता महत्त्वाचं बनणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बरोबर असून सुद्धा तुम्ही चुकीचे आहात असं मत हे तुमचे पार्टनर उपस्थित करू शकतात. त्यामुळे पारिवारिक किंवा कौटुंबिक वादविवाद, कलह हे वाढण्याचे योग किंवा दोष हे या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी होत आहेत. जेवढे बिझनेस शॉर्टकट देणारे आहेत, शॉर्टली पैसे कमवून देणारे आहेत, जेवढे बिझनेस तुमचे मित्रांवरती डिपेंड आहेत, पार्टनरवरती भागीदारीत डिपेंड आहेत, हे कुठेतरी आता विचारपूर्वक करणे आता महत्त्वाचे बनणार आहे. कारण याच्यातनं दगाफटका होण्याचे योग, आर्थिक नुकसान होण्याचे योग, शॉर्टली मोठं होण्याच्या मागे पडून लॉस होण्याचे योग हे आता 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कन्या राशीच्या व्यक्तिरेखांना खास करून बनणार आहेत. जेवढे निर्णय तुम्ही घेचाल, जेवढे इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल, नोकरदार असाल किंवा तुम्ही बिझनेसमध्ये असाल, खास करून तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या आईसाहेब असेल किंवा तुमची पत्नी असेल यांना तुम्ही यांचे विचार किंवा यांचे मत हे कुठेतरी विचारात घेऊन शांत चित्ताने निर्णय घेणं हे खूप आता महत्त्वाचं बनलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला तुमच्या मनाचं पावर हे आता वाढवावं लागेल, तुमचं मन एक्सपाउंड करावं लागेल. थोडक्यामध्ये तुम्हाला मन हे तुमचं आता मोठं ठेवावं लागणार आहे. का? कारण तुम्ही बरोबर जरी असाल तर समोरून येताना किंवा समोरून येणारा व्यक्ती हा तुम्ही चुकीचे आहात हे साबित करण्यासाठीच तुमच्यावरती आता हावी होताना दिसणार आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तिरेखांनी स्वतःचं मन मोठं करणे आणि वर्तमान स्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती निवळण्याची वाट पाहणं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण म्हणू ना, समोरचा व्यक्ती एखादा तो चिडलेला असेल त्यावेळेस आपण स्वतः शांत राहिलं तर कालांतराने थोड्या वेळाने कोईना तो व्यक्ती परत पूर्ववत आपल्याशी बोलायला लागतो. त्या अनुषंगाची भूमिका आता कन्या राशीच्या व्यक्तिरेखांना घेताना पाहावी लागणार आहे किंवा अशी ती वेळ किंवा ते योग किंवा दोष असे बनताना दिसत आहेत. ज्यांचा शनी पत्रिकेला चांगला आहे अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये किंवा ज्यांचा शनी चांगला असेल अशा या कन्या राशीच्या लोकांना हा काळ म्हणजे आर्थिक देवाणघेवाण, इन्व्हेस्टमेंट किंवा पार्टनरशिप हे एक्सपाउंड करण्याचं सुद्धा बनेल. म्हणजे बिझनेसमध्ये बढोतरी होताना सुद्धा अशा लोकांची दिसेल ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये शनी हा चांगला असेल. सेकंड पॉईंट येतो की स्वतः ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुम्हाला हासिल झाल्या नसतील किंवा बरेच वेळा तुम्हाला पारितोषिके मिळालेली तुमची ॲबिलिटी असून ते तुम्हाला मिळालेलं नसेल, एखादा अवॉर्डसुद्धा तुम्हाला मिळालं नसेल, ते सुद्धा आता या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या लोकांना पाहायला मिळेल. थोडक्यामध्ये डिपेंड ऑन शनीची पोझिशन. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करताना जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने कुठेतरी या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही निर्णय घेणं हे निश्चितपणे महत्त्वाचं आता होत आहे. तुळ राशी. आता ज्या व्यक्तिरेखांची राशी ही तुळ आहे
तूळ राशींच्या व्यक्तिरेखांना खास करून मार्च 2025 ते 27 हा 2.5 वर्षाचा कालखंड शत्रू वाढण्याचा आता बनत आहे. जे तुमचे आजपर्यंत गुप्त शत्रू असतील किंवा तुमचे भलेही शेजारी असेल, तुमचा बांधकरी असेल, बिझनेसमध्ये तुमचा एखादा कॉम्पिटिटर असेल, असे सर्वच्या सर्व जे गुप्त शत्रू असतील किंवा तुमच्या समक्षपणे तुमच्याशी शत्रुभाव ठेवणारे व्यक्तिरेखा असतील, तुम्हाला या लोकांवरती नजर ठेवण्याचा आणि स्वतः या सर्व शत्रूपासून होणाऱ्या हल्ल्यापासून सावध राहण्याचा पवित्र हा तुम्ही आता या 2.5 वर्षामध्ये घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शत्रू तुमच्यावरती हावी होताना आता दिसणार आहेत. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तिरेखा खास करून भांडण, तंटे, वादविवाद, कॉम्पिटिशनमध्ये उत्पन्न होणारे कोणतेही पद्धतीचे वैमनस्य याच्यावरती तुम्हाला आता पडदा टाकावा लागणार आहे. थोडक्यात सामंजस्याची भूमिका घेऊन कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून, म्हणजे आपण म्हणूया जिथे तुम्हाला 50 रुपयाचा प्रॉफिट किंवा नफा होत असेल, भले तो 30 रुपये होऊ द्या, परंतु एखाद्याचं वैर किंवा वैमनस्य या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आता तुम्ही घ्यायचं नाही आहे. अदरवाईज जे 50 रुपयाची आशा करत होता त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला 70 रुपये चुकवण्याची वेळसुद्धा येऊ शकते, अशी ग्रहमान या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये खास करून तूळ राशीच्या व्यक्तिरेखांना होत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तिरेखा कोर्ट कचेरी कुणाची चालू असेल, वादविवाद कोणाची चालू असेल, अशा वेळीसुद्धा तुम्ही कॉम्प्रोमाइज करणं, सामंजस्य किंवा शांततेची मिनिमम भूमिका ठेवणं तितकंच आता महत्त्वाचं बनलेलं आहे. या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये खास करून डिप्रेशन किंवा कोणत्याही पद्धतीचे आजार उद्भवण्याचे योगसुद्धा तूळ राशीच्या व्यक्तिरेखांना आता बनत आहेत. त्यामुळे फिजिकली असेल किंवा मेंटली असेल कुठेतरी आपण फिट राहणं, त्यासाठी योगा करणं, ध्यान करणं, अध्यात्माच्या किंवा रिच्युअल पॉवर आपली स्वतःची वाढवणं, अध्यात्माच्या जगतावरती पुढे जाणे, साधू संघ किंवा संत असतील किंवा तुमचे गुरु असेल यांचं मार्गदर्शन घेणं, हे सुद्धा तितकंच आता तुम्हाला 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तूळ राशीच्या लोकांना आता बनलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी निश्चितपणे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वृश्चिक राशीच्या व्यक्तिरेखांना हा जो शनी पालट आहे हा चांगला असणार आहे. कारण वृश्चिक राशीच्या व्यक्तिरेखांना आत्तापर्यंत जेवढं त्यांनी स्ट्रगल केलं, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, पिता पुत्राचं नातं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्ही पैसे देऊन सुद्धा त्याचा मोबदला तुम्हाला भेटलेला नसेल, एखादं कार्य असेल त्या कार्यातनं तुम्हाला अनेक पटीने प्रॉफिट होणार असेल, परंतु तुम्हाला कुठेतरी आजपर्यंत अडखळत भेटलेला असेल, मग त्याच्यामध्ये वाढ होतानाचा असेल, तुमच्यामुळं तुम्हाला तुमच्या घरातल्यांना लाभ होण्याचा विषय असेल, म्हणजे इव्हन ऑल जर पाहिलं तर वृश्चिक राशीला हे 2.5 वर्षाचा कालखंड हा भरभराटीचा असणार आहे. शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, पारिवारिक क्षेत्र असेल, संपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्हाला यश, कीर्ती मिळताना आता दिसणार आहे. डिपेंड ऑन पत्रिका, कारण आणि वेळा पत्रिकामध्ये ग्रहांची स्थिती, हस्तगत स्थिती सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण हे जे राशी किंवा राशी भविष्य मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करतो हे संपूर्णपणे एकत्रित राशींचं मिळून सांगत आहे, पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी सांगत नाही. संपूर्ण राशीचं आहे हे अगोदर तुम्ही समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. त्यामुळे वृश्चिक राशी ज्या ज्या लोकांची असेल, निश्चितपणे 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आजपर्यंत तुम्ही जे भोगलं ते आता तुम्हाला सक्सेस येताना दिसेल. अचानकपणे तुमचे काम होताना किंवा तुमचे काम बनताना याच्यामध्ये निश्चितपणे दिसते. काही व्यक्तिरेखा स्वतःहून तुम्हाला मदत करताना किंवा मदतगार आता याच्यामध्ये साबित होतील. तुमच्या घरातले व्यक्तिरेखा आजपर्यंत तुमच्याशी व्यवस्थित बोलत नसतील किंवा आजपर्यंत त्यांनी तुमच्याशी कोणत्याही पद्धतीचा वैरभाव ठेवला असेल तर तो सर्व कुठेतरी आता एकोपा होताना तुम्हाला या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही जे निर्णय या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये घेचाल त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू जे हात लावल त्याला तुम्ही सोनं बनवायची ताकद, ती ॲबिलिटी आता तुमच्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये येणारे आहे. धनुराशींच्या व्यक्तिरेखांना 2.5 वर्षाचा कालखंड म्हणजे खास करून तुमचं घर असेल, मालमत्ता असेल किंवा ज्याला आपण म्हणू जमीन, व्यवहार, प्रॉपर्टी, देवाणघेवाण या सर्वच्या सर्व गोष्टी जिथे स्थावर किंवा आर्थिक मालमत्ता असेल किंवा स्थिती असेल याच्यामध्ये डोलायमान स्वरूप उत्पन्न करणारा योग हा 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये धनुराशींच्या लोकांना होत आहे. म्हणजे काय? थोडक्यामध्ये मृगजाळाच्या मागे धावणे. जसे हरिण एखाद्या मृगजाळाच्या मागे धावते, ते धावून धावून थकते, परंतु ते पाणी किंवा तो मृगजळ कधी त्याच्या हाती येत नाही, अशी गत या धनु लोकांना म्हणजे थोडक्यात धनुराशीच्या व्यक्तींची या शनीच्या पालटनंतर होताना आता दिसणार आहे. मग आम्ही केलं काय पाहिजे? खास करून तुमच्यामुळे तुमच्या घरातील लोकांना त्रास होईल, खास करून तुमच्या आईसाहेबांना हा टाळायचाच आहे. कारण धनुराशीची जे ग्रहमान आता या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये बनणार आहे, हे ग्रहमान खास करून यकीन माना तुमच्यामुळे तुमच्या घरातल्यांना अधिक त्रास होणारं ग्रहमान किंवा तुमच्यामुळे तुमच्या घरातले व्यक्तिरेखा अधिक त्रासले जातील असं ग्रहमान धनु राशीच्या लोकांना आता बनताना दिसत आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना खास करून आपल्या जुबान किंवा आपल्या वाणीमधनं बोलत असताना हा विचारपूर्वक बोलणं करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या वाणीने,
तुम्ही बोलत असलेल्या किंवा घरामध्ये असेल बाहेर असेल, ज्याला आपण म्हणू डोक्यावरती बर्फ आणि जर जिभेवरती साखर ठेवलीत तर निश्चितपणे तुमचे कामं देर सवेर सही परंतु होताना दिसतील. याच्या अपोजिट विचार केला तर ज्याला आपण म्हणून जेवढी कडवी वाणी तुम्ही बोलाल तेवढं जास्त प्रमाणामध्ये हानीही स्वतःची करून घेणारा योग किंवा दोष हा धनु या राशीच्या लोकांना आता बनताना दिसत आहे. त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणामध्ये आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला वाढवता येईल, आध्यात्मिक बल तुम्हाला वाढवता येईल तेवढं तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न, तप करण्याचा प्रयत्न, अनुष्ठान करण्याचा प्रयत्न धनु राशीच्या लोकांनी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आता बनलेलं आहे. खास करून ज्यांच्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल अशा व्यक्तिरेखेंनी पाण्यापासून सावध राहणे किंवा जिथे बांधकाम चालू आहे, जिथे आग लागलेली असेल, वीज करंट धक्का अशा पद्धतीपासून सुद्धा सावध राहणं हे धनु राशीच्या लोकांना आता महत्त्वाचं बनलेलं आहे. कारण तसे दोष उत्पन्न होत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा अवश्यपणे तुमची पत्रिका ही ज्योतिषकारांना दाखवणं किंवा दाखवून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डिपेंड पत्रिका, कारण बऱ्याचशा काही गोष्टी या पत्रिकेला उलगडून सांगितल्या जातात. त्यामुळे या गोष्टी कुठेतरी सावधतेने पुढे जाणं हे आता तुम्हाला बनलेलं आहे. याच्या अपोजिट म्हटलं, ज्यांना शनी पत्रिकेमध्ये चांगला असेल तर अचानक होणारे धनलाभ, खास करून आई वडिलांकडनं होणारे धनलाभ हे मिळण्याचे सुद्धा संकेत धनु राशीच्या लोकांना आता बनत आहेत. ज्या लोकांची स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी असेल ही कोर्ट कचेरीमध्ये अडकलेली होती, कोर्ट कचेरीचे निकाल तुमच्या बाजूने लागताना सुद्धा ग्रहमान या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये धनु राशीच्या लोकांना अवश्यपणे बनेल. पत्रिकेमध्ये जर असे योग बनत असेल, शनी हा तुमच्यासाठी पूरक असेल तर निश्चितपणे हे सुद्धा फायदे प्रॉफिटमध्ये येताना हे लोक दिसतील. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर धनु राशीच्या लोकांना हे ग्रहमान मला फारसं काही योग्य वाटत नाही. त्यामुळे कुठेतरी तुम्ही सावधतेने ह्या सर्व गोष्टी किंवा बारकाईने विचार करून तुमचा पवित्रा सावध असणं तितकंच आता महत्त्वाचं बनलेलं आहे. तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला हासिल करायच्या आहेत, जे क्षेत्रामध्ये तुम्हाला ऊर्जा असेल, बल असेल किंवा प्रसिद्धी हासिल करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण याला तुम्हाला अध्यात्माची जोड ही निश्चितपणे द्यावी लागणार आहे. त्यामुळे हे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं आता धनु राशी लोकांना महत्त्वाचं बनलेलं आहे. मकर राशीच्या व्यक्तिरेखांना मार्च 2025 ते 27 आता 2.5 वर्षाचा कालखंड म्हणजे जे आत्तापर्यंत तुम्ही भोगलं, जे आत्तापर्यंत तुम्ही मायनस गेला, जेवढ्या पद्धतीमध्ये तुम्ही बॅक गेला तेवढ्या पद्धतीने आता तुम्ही उभारी घेताना दिसणार आहात. जेवढे प्रयत्न तुम्ही करत आहात त्याला आता यश येताना, शनिदेवता यश देताना तुम्हाला या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये दिसतील. ओव्हरऑल जर पाहिलं तर मकर राशीच्या संपूर्ण राशींना किंवा मकर राशीच्या संपूर्ण व्यक्तिरेखेंना हा 2.5 वर्षाचा कालखंड हा निश्चितपणे भरभराटीचा असेल, स्त्रीप्राप्ती धनप्राप्ती करून देणारा असेल. अनेक व्यक्तिरेखांचे लग्न जमत नसेल तर लग्नसुद्धा जमवण्याचे योग याच्यामध्ये घडतील. पुत्र असेल, संतानप्राप्ती असेल त्याचेसुद्धा योग या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये घडताना दिसतील. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण झालेल्या असतील, शिक्षणाचे पैसे भरून सुद्धा तुम्ही आजपर्यंत शिक्षण घेऊ शकला नसाल तर हे सुद्धा झालेले दोष आता नाहीशी होण्याचे योग असतील. थोडक्यामध्ये तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट असेल, जमीन असेल, रान शेत काही जरी तुम्ही घेत असाल त्याच्यामध्ये सुद्धा भरभराट येण्याची योग असेल, अचानक होणारे धनलाभ त्याची प्राप्ती होण्याची योग असेल, हे सुद्धा तर या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मकर राशीचे व्यक्तिरेखन होताना निश्चितपणे दिसणार आहे. ज्या व्यक्तिरेखांना अनेक वेळा फायनलाइजला जाऊन ज्यांचे काम बिघडले होते, म्हणजे ज्याला म्हणू सर्व करून झालेले आहे परंतु फायनलला जाऊन आपल्याला निराशा हाती आली, आता ती कुठेतरी तुम्हाला प्लसमध्ये म्हणजेच त्याचा प्रॉफिट तुम्हाला मिळताना दिसणार आहे. थोडक्यात जे प्रयत्न तुम्ही केले, जेवढं तुम्ही स्ट्रगल केलं त्याचं फळ, त्याचा मेहनताना हा तुम्हाला आता मिळताना दिसेल या मकर राशीच्या लोकांना. स्टेट लेवलचे जे चॅम्पियन असतात किंवा असे काही परीक्षा असेल, अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये कोणी प्रयत्न करत असेल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश येताना या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मकर राशीच्या लोकांना निश्चितपणे दिसणार आहे. कारण तसं ग्रहमान म्हणत आहे. इव्हन शनी जर तुमच्या पत्रिकेला चांगला राहिला निश्चितपणे हे सांगितलेले पूर्ण जे बल आहे किंवा जे काही सांगितलेले योग आहे ते दुपटीने वाढताना सुद्धा दिसतील. त्यामुळे मकर राशीच्या लोकांना निश्चितपणे हा योग अत्यंत सुंदर हा असणार आहे. कुंभ राशीला आता मार्च 2025 ते 27 हे 2.5 वर्षाचा हा आता शेवटचा टप्पा असणार आहे. या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तिरेखांना खास करून सामना हा बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त स्वकीय किंवा आपल्या घरातील लोकांबरोबरच करावा जास्त लागणार आहे. घरामध्ये वादविवाद, घरामध्ये पती पत्नीमध्ये क्लेश कलह किंवा मुलांबरोबर कलह क्लेश किंवा ज्याला आपण म्हणू एकत्र कुटुंब पद्धती असेल ती विभक्त होताना याच दरम्यान असे उत्पन्न होणारे योगसुद्धा किंवा दोष हे आता बनताना दिसत आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तिरेखांनी सामंजस्याची भूमिका घेणे, तुमचे जोडीदार असेल, तुमचे पार्टनर असेल यांना समजून घेणं. तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट चुकत आहे परंतु ज्याला आपण म्हणू की पार्टनरच्या खुशीसाठी ती गोष्ट करायला आपण तयार बरेच वेळा होतो,
अशी सामंजस्याची भूमिकासुद्धा तुम्हाला याच 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये घ्यावी लागणार आहे. हे पत्त्यावर कोणाच्या पडणार आहे? हे पत्त्यावर तुमच्या पडणार आहे. त्यामुळे भलेही मी असं म्हणणार नाही की सर्वच्या सर्वच गोष्टी तुम्ही चुकीच्या स्वीकार करा, परंतु जर एखादी चुकीची गोष्ट किंवा एखादा असत्य बोलून जर आपला मार्ग चांगला होत असेल किंवा आपल्याला मिळणारी जी खुशी आहे ती भेटत असेल तर करायला काही अवघड नाही किंवा करायला काही ती चूक नाही, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. शेवटी तुम्ही करत आहात ते स्वतःच्या खुशीसाठी, तुमच्या परिवाराच्या खुशीसाठी, चांगल्यासाठीच करत आहात. त्यामुळे अध्यात्माची जोड हे तुम्हाला असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्याहीपेक्षा जास्त इतरांचा विचार करत असता. तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी किंवा ज्याला आपण म्हणून तुम्ही स्वतः त्या गोष्टी किंवा एखादी कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, समर्थ आहात, बलवान आहात, परंतु तुमची मानसिकता ही तुमच्या घरामधीलच व्यक्तिरेख्यांमुळे किंवा तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांमुळे इतकी ढासळलेली असते. त्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये कार्य करण्याची ऊर्जा असेल, ती असूनसुद्धा तुम्ही स्वतःला बरेच वेळा असह्य किंवा ज्याला आपण म्हणू बलहीन हे फील करता किंवा स्वतःलाच मानत असता. त्यामुळे 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये याच गोष्टी विचारात ठेवून तुम्ही शांततेने, पार्टनर असेल, तुमच्या घरातली व्यक्तिरेखा असेल, कुटुंबातलं प्रत्येक सदस्य असेल, यांना कुठे ना कुठे यांच्या विचारांनासुद्धा महत्त्व देऊन देन आफ्टर तुमचे विचार यांना व्यवस्थित पटवून तुम्हाला या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये पुढे जावं लागणार आहे. अदरवाईज भांड्याला भांडं लागून जसं म्हणून आवाज मोठा होतो तसा कुठेतरी परिणाम होताना मग याच 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिसणार आहे. याच कालखंडामध्ये जर तुम्ही विकोपाचे भांडण केले, तंटे, वादविवाद केले तर डायव्होर्ससारखे योगसुद्धा या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना बनणार आहेत. खास करून ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू खराब आहे, मंगळ खराब असेल, पत्रिमंगलिका असेल किंवा ज्याला आपण म्हणून शनी खराब असेल तर अवश्यपणे तुमची पत्रिका ही एकदा तुम्ही डिस्क्लोज किंवा ज्याला आपण व्यवस्थित पाहून घेणंही महत्त्वाचं बनलेलं आहे. त्यामुळे कुंभ राशी लोकांनी दूध फुंकून पिणं ह्या गोष्टी करणं आता महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकंदरपणे पाहिलं तर 2.5 वर्षाचा कालखंड हा कुंभ राशीला जर शनी चांगला असेल तर निश्चितपणे प्राप्ती पण करून देणारा ठरेल, परंतु जाताना मोठा झटका देऊन जाण्याचे कार्यसुद्धा शनी या कुंभ राशीच्या लोकांना या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक बल, साधू संत यांचा संघ, तुमचा गुरूंचा संघ, त्यांचं मार्गदर्शन, ज्योतिष मार्गदर्शन घेणे हे आवश्यकपणे तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मीन राशीच्या व्यक्तिरेखांना आता हा 2.5 वर्षाचा कालखंड याच्यामध्ये शनी याचा दुसरा टप्पा हा सुरुवात होत आहे. जास्त काही न बोलतो मी तर एवढंच म्हणेल की तुमची पात्रता जर लाखो रुपये कमवण्याची असेल परंतु ते कमवताना तुम्हाला जो मानसिक त्रास होत आहे किंवा तुम्हाला ते कमवताना जो शारीरिक त्रास होत आहे याच्याकडे लक्ष देणं हे तितकंच आता महत्त्वाचं बनलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? आपण करत असलेली मेहनत असेल, तुम्ही नोकरीमध्ये असाल किंवा तुम्ही व्यवसाय पेशे असाल, म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये असाल, तुम्हाला मिळत तर सर्व आहे, म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात, प्रयत्नांना यशसुद्धा भेटत आहे, आर्थिक देवाणघेवाणसुद्धा चांगली होत आहे किंवा इन्कम सोर्सेससुद्धा तुमच्याकडे येत आहेत. परंतु हे सर्व होत असताना जे मानसिक ताणतणाव, डिप्रेशन किंवा परिवारातील क्लेश, कलह किंवा तुमचं काही नाही परंतु परिवारातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखेचे सदा उत्पन्न होणारे रोग किंवा कोणत्याही पद्धतीचे क्लॅशेस, कलह, भांडण तंट्यामुळे तुमची याच्यामध्ये मानसिकता आणखीन खोलवरती जाणार आहे, म्हणजेच ती ढासळणारी आहे. मग याच्यामध्ये इफेक्ट हा कुठे होणार आहे? हा इफेक्ट होणार आहे तुमच्या माइंडवरती, म्हणजेच तुमच्या मनावरती. आणि हा इफेक्ट झाल्याच्या नंतर ज्याला आपण म्हणू जो मन का हरा वो सब कुछ हरा, ही कुठेतरी गत मीन राशीची होताना दिसणार आहे. त्यामुळे मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने खास करून स्वतःचं आध्यात्मिक बल आणि ऊर्जा वाढवणं, अनुष्ठान, तप, व्रत, वैकल्य करणे हे आता अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे. कारण यापूर्वी सांगितलेलं आहे, आजही सांगत आहे, शनी हे मारतात नाही तर तारतात. शनी श्रीमंत तर बनवणार आहे नाही तर भिकारी तर बनवणार आहे. हे शनीचं लिहून घ्या, हे तर सदा सर्वदा सत्यच होणार आहे. आणि शनी हे उदासीन आहे, हे प्रसन्न करणारे देवता नाही आहेत. नवग्रहामधला शनीला कुणीही मूर्ती स्वरूपामध्ये घरामध्ये सुद्धा पूजन करू शकत नाही, हे शास्त्र आहे. बरेच काही लोकांनी विचारलेलं होतं की शनीचं मी मूर्ती घरामध्ये आणून स्थापित करू का किंवा फोटो घरामध्ये आणून स्थापित करू का? हे गरज नाही आहे स्थापित करण्याची. एक वेळ फोटो तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, लावू शकता, पण म्हणजे शनीची मूर्ती घरामध्ये स्थापित करण्यासारखे हे देवताच नाही आहेत, हे आधी तुम्ही समजून घ्या. त्यामुळे या गोष्टी खास करून मीन राशीच्या व्यक्तिरेखांना एक सिंपल आणि वेमध्ये सांगायचं झालं किंवा एक उत्तर तर अध्यात्म हीच तुमची शक्ती राहणार आहे आणि तुमचे कार्य तुम्हाला बनवून देणार आहे. या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करणं आता महत्त्वाचं बनणार आहे. कारण तुम्ही जरी योग्य असाल परंतु तुमच्या आसपासचं जे वातावरण आहे याच्यामुळेच तुम्हाला खऱ्या अर्थी त्रास व्हायला या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अधिकता वाढणार आहे किंवा त्याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. त्यामुळे याला म्हणून तुमचं मन हे तेव्हाच शांत राहू शकते जेव्हा तुम्ही आध्यात्मिक ऊर्जा किंवा देवी देवतांच्या सानिध्यामध्ये असता. सर्वात मोठे सुख कोणते आहे तर ते आहे समाधान. कोणत्याही पैशाने समाधानी कधी विकत घेता येत नाही.
हेच कुठेतरी आता समजून घेण्याची वेळ मीन राशीच्या व्यक्तिरेखांवरती आलेली आहे. त्यामुळे तुम्ही अध्यात्माला धरून हा जो 2.5 वर्षाचा टप्पा सेकंड शनीचा असणार आहे, हा तुम्हाला गुजर करणं हे खूप महत्त्वाचं बनलेलं आहे. आता हे झाले 12 राशींचं भविष्य. मग आता उपाय काय आहे? तुम्ही म्हणाल की आता 12 राशींचं आम्ही ऐकलं, परंतु यावरती उपाय केला काय पाहिजे? शनी महादशेमध्ये, शनी 7.5मध्ये, शनी पालटमध्ये सर्वात उत्तम उपाय कोणता असतो? तर स्वतःची माणुसकी जपणं, स्वतः एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये वावरणं, त्याच्याचबरोबर स्वतःच्या घरामध्ये सुद्धा वावरणं. जे आपले हाताखाली काम करणारे व्यक्तिरेखा असतील, नोकरदार वर्ग असतील, तुम्ही कोणत्या मोठ्या कंपनीचे मालक असाल किंवा इस्टेटीचे एम्पायरचे मालक असाल, परंतु जे तुमच्यापेक्षा कमी पायरीवरती काम करणारे लोक आहेत, कामगार आहेत, जे शिपाई आहेत, सेवक आहेत, तुम्ही यांची कदर करा, यांची तुम्ही काळजी घ्या किंवा यांच्यावरती अन्याय होणार नाही, ही भूमिका तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खास करून असली पाहिजे. तेव्हा शनी हा तुमच्या पत्रिकेला त्याची प्रखरता हा कमी करतो. सेकंड आहे की जे बजरंगबली महाराज आहेत, हनुमंतराया, यांची उपासना वाढवण्याचा प्रयत्न करा. यांची उपासना कशी वाढवली जाते? ही उपासना वाढवली जाते बजरंगबलीसारखे अनुष्ठान करून. वारंवार याचे अनुष्ठान तुमच्या हातून झाले पाहिजेत. नवग्रह असेल, शनी महाराज असेल, शांत कसे होतात बजरंगबलीच्या कृपा आशीर्वादानेच, त्या व्यक्तीचे दोष कसे कमी होतात, ह्याचं सुद्धा बजरंगबाणमध्ये आम्ही सांगितलेलं आहे. म्हणून बजरंगबाणचे इफेक्ट हे लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर आले. कारण बजरंगबाण हे भूत प्रेत पिशाच यांचं तर तोड करतेच करणे, भानामध्ये जाई तोड करून टाकते, पण त्याचबरोबर शनीसारखे ग्रहसुद्धा कमी करून टाकते, म्हणजे त्याची प्रखरता कमी करते. त्यामुळे हनुमंताची सेवा करणं, आता हे मी सरसकट उपाय सर्वांना सांगत आहे, हनुमंताची सेवा वाढवणं करणं हे आता महत्त्वाचं आहे. शनिवार असेल, मंगळवार असेल, कमीत कमी आठवड्यातनं नाही जमलं तर महिन्यातून एक वेळ तरी बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाणं हे आता महत्त्वाचं आहे. आणखीन एक उपाय जो सर्वांसाठी लागू आहे, तो सुद्धा मी आज तुम्हाला इथे देत आहे. 12च्या 12 राशींना हा उपाय लागू आहे. तुम्ही प्रत्येक अमावस्येला मग मंदिरामध्ये असेल, घरातल्या मूर्तीमध्ये असेल, जिथे हनुमंतरायाची मूर्ती आहे, बजरंगबलीची जिथे मूर्ती आहे, पाषाणाची असेल अतिउत्तम, जुनी असेल उत्तम उत्तम, मग जिथे हनुमंतरायाच्या मूर्ती असतात, मग तुम्हाला मंदिरामध्ये जायला जमलं नाही तर तुमच्या घरामध्ये जी मूर्ती असेल तर त्या हनुमंतरायाच्या मूर्तीवरती प्रत्येक अमावस्येला तुम्हाला दुधाचा अभिषेक करणं हे निश्चितपणे शनिदेवतेची प्रखरता कमी करण्यासाठी अचूक उपाय मानला गेलेला आहे. याचबरोबर शिवशंभोच्या पिंडीवरती, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शिवशंभोची पिंडी असेल महादेवाची, घरात नसेल तर मग शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा. हा उपाय काय आहे? तुम्हाला 1 लोटा किंवा 1 वाटीमध्ये दूध आणि त्यामध्ये फक्त मध, एवढंच 2 गोष्टी घालायच्या, म्हणजे दूध आणि मध एकत्र करणे, डायल्यूट करायचं आहे, एकत्र करायचं आहे आणि त्याचा अभिषेक तुम्हाला शिवपिंडीवरती दररोज करायचा आहे. त्यासाठी शिवपिंडी तुमच्या घरामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. शिवपिंडी घरामध्ये आणा, स्थापित करा, अवश्य लाभ आहे. नंदीसुद्धा घरामध्ये असावा, नो डाऊट. घरामध्ये शिवपिंडीवरती सर्प नाही ठेवला चालेल, पण घरात शिवपिंडी आणि नंदी हा असावाच असावा. ज्याच्या घरामध्ये शिवपिंड नाही मग त्यांनी शिवालयामध्ये जाऊन उपाय करावा. निश्चितपणे नवग्रहातल्या शनीसारख्या ग्रहाची प्रखरतासुद्धा याने कमी होते. या व्यतिरिक्त जर इतर कोणतेही उपाय असेल तर ते पत्रिकेला अनुसरून पाहिल्याशिवाय देता येत नाहीत. कारण पहा, अनेक व्यक्तिरेखा कॉलद्वारे सुद्धा विचारतात की पत्रिका हा आम्ही स्वतःही चेक करतो, पत्रिकासुद्धा पाहतो, त्याचे चार्जेस असतात, ते चार्जेस देऊन व्यक्तिरेखा पत्रिका चेक करतात, पण पत्रिका पाहण्याचा जो वेटिंग पिरियड आहे तो जास्त आहे, डिपेंड आहे तो. मग एखादी पत्रिका कधी कधी 2 दिवसात पण तुम्हाला रिवर्ट केली जाते, म्हणजे सांगितली जाते, कधी कधी 8 दिवससुद्धा वेळ लागू शकतो, कारण तेवढे नंबरच पत्रिका इथे चालू असतात. पत्रिका स्वतः मी जरी चेक करत असेल, परंतु डिपेंड ऑन वेळेची व्यस्तता आहे, त्यानुसार मी तुम्हाला पत्रिकेचं प्रोडक्शन हे सांगत असतो. तेव्हा तुम्ही पत्रिका हे अवश्यपणे पाहू शकता. पण आजच्या भागामध्ये सांगण्याचा जे खास करून प्रयत्न आम्ही केला आहे तो 12 राशींवरती या शनी पालटचा होणारा काय परिणाम आहे तो निश्चितपणे सांगायचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळा विचारला जातात प्रश्न की शनीचा नीलम खडा आम्ही घातलेला आहे, अनेक व्यक्तिरेखा नीलम धारण करतात किंवा नीलमचा खडा घालू का असं विचारतात. हे सुद्धा पत्रिकेला पाहिल्याशिवाय, शनीचं चरण काय आहे, शनी कोणत्या नक्षत्राचा आहे, त्याशिवाय या गोष्टी, इव्हन शनीची डिग्री काय आहे, शनी कोणत्या पोझिशनमध्ये पत्रिकेमध्ये बसलेला आहे, नवमासमध्ये परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला नीलमसारखे रत्न धारण करा हा उपाय दिला जातो. पर्सनली माझा जर म्हटला, मी 1000 लोकांमधल्या 999 लोकांना नीलम घालू नका हाच माझं सजेशन हा सदैव राहतो. 1% लोक असतात त्यांना तो नीलम धारण केल्यानंतर तो भावतोसुद्धा किंवा तो लाभतोसुद्धा, परंतु 99% लोकांना नीलममुळेच फटके बसायला जास्त सुरुवात होते. त्यामुळे नीलम रत्न धारण करताना
विचारपूर्वक आणि चांगल्या उत्तम ज्योतिषकारामार्फतच करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नीलम किंवा शनीचे असे हे रत्न धारण करण्याची घाई खास करून करू नका. दैवी उपायाद्वारे, हनुमंतरायाच्या उपायाद्वारे, मग बजरंगबांसारखे उपाय आहेत ते तुम्ही करा. ऑलरेडी दीक्षा देऊन झाल्यात बजरंगबांच्या, सर्वांना माहिती आहे. जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी म्हणत आहे, तुम्ही या दीक्षा रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्यावरती कॉल करा. रेकॉर्डेड असलेली दीक्षा तुम्ही घेऊ शकता. हा सुद्धा बेस्ट परिणामकारक उपाय, परिणाम नव्हे, हा चमत्कार उपाय आहे. ज्या लोकांनी बजरंगबाण अनुष्ठान केले निश्चितपणे त्यांचे अनुभव प्राप्त झाले. त्यामुळे तुम्ही बजरंगबाणची दीक्षासुद्धा या मार्गातून घेऊ शकता, त्याची रेकॉर्डिंग घेऊ शकता आणि ते अनुभवसिद्ध जे बजरंगबाण शिकवले गेलं आहे त्याचे अनुष्ठान तुम्ही घरामध्ये करू शकता. आशा आहे आजचा भाग हा खूप मोठा झालेला असेल, परंतु प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये, ज्ञानामध्ये तर भर पडेलच, परंतु या 2.5 वर्षा कालखंडामध्ये पण वागायचं कसं ह्याचीसुद्धा कुठेतरी एक समज येणारा भाग पडलेला आहे. त्यामुळे मला आशा आहे हा भाग तुम्हाला निश्चितपणे आवडेल. आणि हो, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन माहितीसाठी. सर्वांना गुरुजी